आजची लॉट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो। यानंतरची मॅच गोवे विपक्ष विजेता संघ, त्यानंतर हनुमान सरवली बी विपक्ष टीम बाबगाव आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर सोनोआई वडुनवगर विपक्ष एकवीरा हायवे दिवे अशी मॅच निश्चित आपल्याला पाहायला मिळणार आहे। सर्वांचं स्वागत। चौथा स्पोर्ट मानकोली आयोजित खासदार वाय मामा चषक 2024 आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर सुधीर शेठ महात्रे कालच्या दिवसामध्ये अगदी आपल्या स्पर्धेला भेट देऊन गेले। आज निश्चित रूपानं खासदार साहेब देखील येऊ शकतात, त्यांचे सुपुत्र देखील येऊ शकतात, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस। जाऊया मॅचच्या दिशेनं। मॅच रंगली आहे भावाळे बी विपक्ष टीम खेतिया व संघ। पहिला बॉल स्लॉक स्वीप खेळायचं होतं बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही। या सूरज केणे आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू निर्धाव, पहिला चेंडू डॉट बॉल आला। आतिश भामरे आणि यतीन मडवी ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते। पहिला चेंडू डॉट बॉल आला सूरज। यावेळेस देखील अगदी गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न मिसफील्ड झाली आहे। मिड विकेटचा खेळाडू स्क्वेअर लेग पर्यंत येईन, थ्रो करतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील। 2 धावेनं ऑफ द मार्क झाली आहे टीम शेळूमाता व संघ। दिशांत 11 भावाळे बी आपल्याला इन ऍक्शन मध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय। नक्कीच मोठमोठी नावं आहेत दोन्ही संघांमध्ये, यतीन मडवी आतिश भामरे, तर दुसऱ्या संघामध्ये सूरज केने योगेश भालेकर। अगदी व्यावसायिक क्रिकेट देखील खेळताना सातत्याने हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत असतात। सूरज केने पुढचा बॉल, यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, भरपूर चांगला स्ट्रोक देखील एक्झिक्यूट केला बॅट्समन आतिश भामरेनं। यतीन मडवी हा खेळाडू देखील भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये, भरपूर चांगल्या टच मध्ये आहे, परंतु सध्या समोर आव्हान सूरज केणेचं। सूरज केणे आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर यतीन मडवी असतील। ही जोडी देखील भरपूर काही सांगून जातं शेळूमाता वचं क्रिकेट। सातत्याने ही जोडी चांगले कमाल करत असते, चांगली सुरुवात करून देण्याचं काम करत असते। सूरज आहेत, जबरदस्त बॉल होता परंतु दिशा दिली आहे, फटका चांगला, स्क्वेअर लेगला खेळाडू नाही आहेत, जोपर्यंत कलेक्ट करून थ्रो केलं जाईल तोपर्यंत 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील। नाखुश आहेत सूरज, परंतु 2 धावा कंप्लीट, 2 धावेनं धावफलक 5 या अंकावरती, 5 रन्स ऑन बोर्ड, 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। यतीन सूरज केणे सज्ज झाला, राईट आर्म अराउंड द विकेट, शफल झाला, स्टेप आउट, फटका चांगला, इनफिल्डच्या वरना एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमा पार, दणदण करत येतोय चौकार। काय जबरदस्त फटका, यतीन मडवीच्या बॅट मधनं चौकार आला, 4 धाव्याने धाव फलक 9 वरती। स्टेप आउट झालाय, फटका हा देखील चांगला, एक्स्ट्रा कव्हर रिजनला हा चेंडू अडवला जाईल, उंची भरपूर होती, थोडासा आउटफील्ड स्लो झाला आणि या चेंडूवरती 2 धावा। फटका भरपूर चांगला होता, आउटफील्डच्या मुळे कुठे ना कुठे 2 धावा वाचल्या। 2 धाव्यानं धाव फलक पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा डबल डिजिट मध्ये प्रवेश केला टीम शेळूमाता व संघानं, 11 बनलात, अजून देखील 3 षटकांचा खेळ बाकी आहे। सध्या तरी भरपूर
चांगली बॅटिंग पाहायला मिळते. कोणताही विकेट गमावलेला नाही आहे, एक चांगली गोष्ट टीम शेळू माता व संघासाठी. मी सातत्याने म्हणत आलं की जेव्हा सेट होता पहिल्या ओव्हरमध्ये 2 ओव्हर तुम्ही चाचपण खेळा, परंतु त्यानंतर आक्रमक बॅटिंग करू शकता. कारण बॅट्समनला कळतं की मिडल ऑफ द बॅट बॉल येतोय की नाही, हे सुरुवातीला पाहणं गरजेचं असतं. परंतु ग्रामीण क्रिकेट लिमिटेड ओव्हर्स अगदी मिडल पहिल्या चेंडूपासून आक्रमक रूप बॅटरचं पाहायला मिळत असतं. परंतु हे दोन्ही खेळाडू मी उल्लेख केला होता की चांगला खेळ यांचा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. व्यावसायिक गटामध्ये देखील भरपूर चांगला खेळ आतिश भामरे याचा देखील आपल्याला पाहायला मिळत असतो. विकेश मुकादम आपल्याला पाहायला मिळतील. विकेश पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला आतिश भामरे असतील. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा. स्विच हिट केलाय, फटका चांगला आहे, बॉल चाललाय सीमारेषा पार, येतोय हा आतिशचा क्लास चौकार. चार धावा आतिश भामरेच्या अकाउंट मध्ये आणि संघाच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. धावफलक 15 वरती. या खेळाडूकडे टेम्पररी क्लासेस परमनंट, काय जबरदस्त फटका पाहिलं आणि त्यानंतर स्विच हिट पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज. यावेळेस बघा अगदी शफल होऊन खेळून काढलाय. फाईन लेगला खेळाडू नाहीये. बॉल पुन्हा कार्पेटच्या अंदाजानं सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. सुरुवात झाली आहे, उल्लेख केला, सेट झाला. बॅटर आतिश भामरे आतापर्यंत 5 चेंडू त्याने फेस केल्यात. 3 चेंडू पुरेसे आहेत, कारण ग्रामीण क्रिकेट लिमिटेड ओव्हर्स 3 चेंडू तुम्हाला सेट होण्यासाठी पुरेसे आहेत. बॉलवरती नजर बसली आहे आणि आता बॉलची वाट लावतोय. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय, फटका हा देखील चांगला. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषे बाहेर. येतोय आतिश भामरे बॅक टू बॅक. तिसरा चौकार. आतिश भामरे तिसरा खेळाडू ठरलाय चौकार हॅट्रिक कंप्लीट करणारा. आणि आतिशसाठी सुवर्ण संधी आहे. जर लागोपाठ 3 षटकार ठोकतात तर तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल प्रशांत दादा यांच्याकडनं. प्रशांत पाटील सरवलीचा. गोलंदाज सज्ज झाला. दबाव आहे विकेशवरती. 3 चौकार आल्यात पहिल्या 3 चेंडू मध्ये. स्विच झाला होता, स्विच तर झाला होता. अंपायर तेच सांगतात तुम्ही स्विच झाले त्यामुळेच हा चेंडू निर्धाव असेल, वाईट नाहीये. बघा पंचांचा डिसिजन फायनल असेल आणि रिव्ह्यू फक्त अंपायर्स साठीच आहेत. अंपायरला वाटलं तरच ते घेऊ शकतात. आणि येस, अंपायरनं तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसरे पंच आपण कंट्रोल रूम मध्ये या. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे रिव्ह्यू नाही आहे वाईट साठी. पंचांना वाटलं तरच ते घेऊ शकतात. डिसिजन सध्या तरी पेंडिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. दिशांत 11 भाबाळे ब विपक्ष शेळू मातावळ अशी मॅच सध्या तरी पाहायला मिळते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या विनंती असेल. डीजे भरपूर चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत
पोचवलं जात आहे. नक्कीच नाव अभि आहे, परंतु त्याला ज्या नावानं म्हटलं जातं, ओळखलं जातं, तोच नाव आम्ही देखील घेतो. काय जबरदस्त साऊंड सिस्टीम आहे. यावेळेस देखील फटका चांगला काव कॉर्नर रिझनला. एकच धाव सूरज त्या ठिकाणी तैनात आहेत. चांगला खेळाडू, चांगला क्षेत्ररक्षक. नक्कीच उल्लेख करत होतो साऊंड सिस्टीमचा. आमचा आवाज पोहोचवला जातो, वेळोवेळी गाणे लावले जातात, भरपूर सुमधुर संगीत. डिस्क जॉकी आमचे अभि, चांगलं वर्क त्यांचं देखील. सातत्याने या मैदानावरती स्पर्धा असतात, ते देखील डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, कमबॅक केले 3 चौकारानंतर. शेवटचा बॉल, फुल टॉस होता, दिशा दिली या कव्हर रिझनला. डीप मध्ये खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा 25. पुढच्या 2 षटकांमध्ये अजून 25 आल्या तर 50 निश्चित बनू शकतात. परंतु मी जसा उल्लेख करतोय आज सकाळपासून की पहिल्या मॅचमध्ये 35 धावा डिफेंड झाल्या. दुसऱ्या मॅचमध्ये देखील भरपूर चांगलं टोटल उभारलं. 52 धावा बनवल्या होत्या, त्या डिफेंड झाल्या. आणि सध्या या मॅचमध्ये 25 बनल्यात 2 ओव्हरमध्ये. अजून कुठे ना कुठे 25 ते 30 आल्या तर 60 पर्यंत निश्चित जाऊ शकते टीम शेव माता व संघ. कारण समोर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग असलेला टीम भावाळे ब संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. योगेश भालेकर तिसऱ्या षटकामध्ये मॅन इन फॉर्म. योगेश सध्या आला. समोर यतीन मडवी आहे, विकेट गमावलेली नाहीये. पहिला चेंडू, हा फटका देखील भरपूर चांगला आहे. पॉइंटला खेळाडू होते, त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला. 2 धाबा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. या 2 धाब्याने धाव फलक पुढे सरकेल 27 वरती. नक्कीच आणखीन एक रेकॉर्ड आमचे धनाजी पाटील उर्फ मास सांगतात की यतीन मडवी यानं वेहेळीच्या मैदानावरती योगेश भालेकरच्या विरोधामध्ये हल्लाबोल केला होता. 3 मध्ये 3 षटका ठोकले होते. यावेळेस बघा योगेश भालेकर पुरेपूर बदला घेतोय. हा चेंडू निर्धावाला आहे. चांगला चेंडू आहे योगेश भालेकर. मी उल्लेख देखील केला, मॅन इन फॉर्म आहे. सध्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील भरपूर चांगलं क्रिकेट त्यानं खेळलंय. नक्कीच 30 धावांची गरज असताना 4 षटकार ठोकले होते. 5 धावांना तो सामना गमावला होता व संघानं. परंतु सध्या सिच्युएशन वेगळी आहे. प्रथम बॅटिंग करतोय टीम व संघ आणि समोर योगेश भालेकर आहे. पहिल्या इनिंग मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी तो करतो, कारण दुसऱ्या इनिंग मध्ये जेव्हा गोलंदाजी करतो ना तेव्हा दबाव असतो, कारण आपल्याकडे टोटल ते डिफेंड करायचं असतं. सध्या त्या प्रकारचा माइंडसेट योगेशचा देखील नाही आहे. त्याला माहिती आहे की धावा रोखल्या तर दुसऱ्या इनिंग मध्ये धावा बनतात देखील. सध्या धावा रोखण्याचं काम योगेश भालेकरच्या माध्यमातून सध्या केलं जात आहे. अतिश आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. योगेश भालेकर पुन्हा सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅकवरती. आरामनं विकेटनं अतिशसाठी. हा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही मिस्टेक होणार नाही. या पहिला धक्का, पहिला हादरा बसतोय टीम शेव माता व संघाला. बॅट्समन आतिश भामरे बॅक टू द डगआउट.
जबरदस्त फटका, बॉल सीमा पार, षटकार. स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळाला. अगदी मिडल ऑफ द बॅट बॉलला घेतलं, भिरकावून दिलं, बॉल भरपूर लांब निघून गेला, षटकार. 5 चेंडू चांगले टाकले, शेवटचा चेंडू अगदी मिडल वरती दिलाय. 3 षटकांचा केस समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. जे चांगलं षटक सुरू होतं त्याला खराब केलं बॅटर प्रतीकनं. शेवटचा अंतिम षटक, गोलंदाज साहिल जाधव आपल्याला पाहायला मिळतील. 34 धावा, 9 धावा योगेश भालेकरच्या षटकामध्ये. 5 चेंडूमध्ये 3 होत्या, त्यानंतर एक षटकार आला. हरकत नाही, या क्रिकेट आहे. या 3 मडवी अजून देखील आहे खेळपट्टीवरती. शेवटचं षटक, मोठे फटके येणं गरजेचं. टीम शेव माता व संघाला 60+ टोटल चांगलं असेल. बॉलिंग लाईनअप आहे, परंतु धावा जर बनल्या नाहीत तर कुठे ना कुठे बॉलिंग लाईनअप कोलॅप्स होते. गोलंदाज सज्जा साहिल. पहिला बॉल फुल टॉस तर आहे, मात्र सूरज चेंडू खाली. कोणतीही मिस्टेक तो करणार नाही. या विकेटचं झालंय पतन. यतीन मडवी बॅक. विकेट आली. यतीन मडवीला माघारी परतावं लागलंय. तब्बल 12 धावा यतीननं देखील बनवल्या. 8 चेंडू फेस केले, 12 बनवल्या. न्यू बॅटर वैभव पाटील. क्रमांक 4 वरती वैभव पाटील आल्यात. बॅटर येत आहेत, चांगल्या फ्रेश माइंड न येतात. गोलंदाज सज्ज साहिल जाधव. हा देखील चांगला होता. 1 धाव दरम्यान कंप्लीट केली जाते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेनं धाव फलक पुढे सरकेल. 35. 35 धावा धाव फलकावरती. 35 रन्स ऑन कार्ड. किती धावा अजून प्लस बनतील? 4 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. गोलंदाज सज्ज. फुल टॉस बॉल आहे, लोअर होता, परंतु दिशा दिली आहे मिड विकेटला. खेळाडू येतात, फील्ड करून थ्रो केलं जाईल. 2 धावा दरम्यान कंप्लीट. मी म्हणेन की शेवटच्या षटकामध्ये हे खराब चेंडू आहेत, त्यांच्यावरती उत्तम प्रहार होणं गरजेचं आहे. मी उल्लेख केला होता, 50+ जर गेले नाही तर कुठे ना कुठे बॉलिंग लाईनअप आहे, परंतु बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे टीम भावाळे बी संघाची. साहिल जाधव. पुढचा बॉल सोडून दिला. चांगला निर्णय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धावामध्ये भर पडती. 38 धावा. प्रतीक भोईर स्ट्राइक वरती. त्याच्या बॅटमध्ये एक मोठा फटका जरूर आला. तशा फटक्यांची गरज देखील आहे. गुड नॉट टेक सिक्सर देख. व्हॉट अ शॉट. षटकार.
फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत या व्यासपीठावरती होतोय दापोडेचे उद्योगपती सन्माननीय भरत शेठ पाटील साहेबांचं व त्यांच्या समवेत हरी पाटील साहेबांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे। आपलं चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली आयोजित खासदार बाळामामा चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यांच्या समवेत रामनाथ शेठ पाटील देखील या ठिकाणी उपस्थित झाल्यात। वेलकम साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। मागच्या दिशेने जाऊया। धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 46 धावा आणि 47 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी येथून असेल। टीम दिशांत 11 भाबाळे बी संघाला कुठेही जाऊ नका प्रेक्षकांनो, कारण मॅच भरपूर मोठी आहे। एका बाजूला शेवमाता व संघ अर्ध काम त्यांनी केलंय, 46 धावा बनवल्या, 47चं आव्हान ठेवलंय आणि समोर भाबाळे बी संघ मोठमोठी नावं या संघामध्ये देखील आहेत। योगेश भालेकर, सूरज केणे, नवनाथ मुकणे आज अवेलेबल नाहीये नवनाथ। यानंतर मॅच टीम गोवे विपक्ष विजेता संघ असेल। त्यानंतर जयमान सरवली बी विपक्ष टीम बाबगाव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर जय सोनवाई वडुनवगर विपक्ष एकवीरा हायवे दिवे अशी मॅच निश्चित थोड्या वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस रजनी क्रिकेट निश्चित आपल्याला पाहायला मिळेल, कारण आम्ही आमच्या लॉट्समध्ये देखील लिहिलं होतं की चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली आयोजित खासदार बाळामामा चषक 2024 पहिले 3 दिवस आपल्याला डे फॉर्मॅटमध्ये निश्चित मॅचेस पाहायला मिळतील, परंतु शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला रजनी क्रिकेट 100% पाहायला मिळणार आहे। कारण मानकोलीचं मैदान श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडा नगरी फ्लड लाईट्स अवेलेबल आहेत। आज त्या ऑन देखील केल्या जातील, परंतु आपल्याला वेळेवरती सर्व सामने कव्हर करायचे आहेत। आजचा शेड्यूल अगदी वेळेवरती आपल्याला कंप्लीट करायचा आहे। अनेक मान्यवर या व्यासपीठावरती विराजमान आहेत। मॅच भरपूर मोठी रंगली आहे। शिवमाता व विपक्ष टीम दिशांत 11 भाबाळे बी जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे। पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध आता सुरू होणार आहे। आपण मायक्रोफोन वरती बदल करूयात, बोलूयात पुढच्या डावामध्ये। माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी सुभाषजी धुमासर यांचा आवाज। थँक्यू। चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली आयोजित खास चषक खासदार बाळामामा चषक 2024 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। व्यासपीठावर नक्कीच आपण पाहतोय दापोडेकरचे उद्योगपती भरत पाटील साहेब, त्यांच्या समेत हरी पाटील साहेबांना देखील आपण पाहतोय, त्यांच्या समेत इतर मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे।
आपल्यामध्ये खास उपस्थिती आज मित्रांनो आपण पाहायला मिळते या दापोडे गावचे उद्योगपती भरत पाटील साहेब त्यांच्यासमवेत नवीन 40 प्लस संघटनेचे उपाध्यक्ष हरिदास पाटील साहेबांना देखील आपण पाहतोय आणि त्यांच्यासमवेत रामनाथ पाटील साहेब हरीश पाटील साहेब यांना देखील आपण पाहतोय त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेली त्यांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. बोलूया आपण सामन्याकडे. पहिला चेंडू इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ रिझनमध्ये झेलला आणि पहिला फलंदाज फेलला. सूरज केने बिग ब्लो मोठा मासा गळायला लागतोय. बडी मछली जाल में फंसते हुए पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळत आहे. पहिल्याच चेंडूवर अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे आणि आपण पाहतो मिड ऑफ रिझनमध्ये तैनात असलेल्या अतिश भामरे याने कुठल्या प्रकारची चूक केलेली नाही. अगदी पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज बाजून फॉलमध्ये परतलेला आहे. गेल्या वर्षीच्या हंगामाचा विचार केला ते पहिलं अर्धशतक सूरज केनेच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं आणि गेल्या वर्षीच्या पहिल्या चषकावर देखील नाव भावले ब संघाने कोळलं होतं. यंदाच्या हंगामामध्ये पहिलं अर्धशतक केतन पाटील याच्या नावे आपण पाहिलेलं आणि या पहिलं चषक जिंकण्याचा विक्रम सरवली ब संघाने यावर्षी केलेला आहे. उज्ज्वल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर न्यू बॅटर वेदांत गुडवे. इथे मात्र इनसाइड आउट अगदी कव्हरच्या डोक्यावरून चिनू निघून जाते या स्वीप ओव्हर मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावांचं इथे मात्र सरळ बॅटने फटके गेलेले आहे. प्रोटेक्शन पाहायला मिळते वाडोप लॉंग ऑन रिझन मध्ये प्रत्येक भुईच्या रूपाने सिंगलने संघाची धावसंख्या 5. आपण सामना पाहतोय शिलोमत वर्ल्ड विपक्ष रुपेश म्हात्रे अँड मंदेश म्हात्रे फॅम टीम दिशा निलवण भावले ब या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस आहे. उज्ज्वल पाटील वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घालण्यासाठी या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. फील्डमध्ये थोडंसं ॲडजस्टमेंट केला जातो कारण डावखोऱ्यानं उजव्या शैलीचा फलंदाज सध्या मैदानामध्ये आणि परिणामस्वरूप फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जात आहेत. आपण पाहतो अतिश भामरे एक्सपिरियन्स कॅम्पेनर जे संघाचे स्वतः पॅकर देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून शिलोमात वर्ल्ड संघ आपल्याला अनेक स्पर्धांमध्ये गेल्या 2-3 वर्षापासून खेळताना पाहायला मिळतोय. अतिश भामरे फॅम टीम शिलोमात वर्ल्ड संघ आपण सध्या पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला रुपेश मात्र मंदेश मात्र फॅम टीम भावले ब संघ पाहायला मिळतोय. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. स्क्रब द विकेट बॅकवर्ड स्कोल एक मधून चिनू निघून जातोय. 1 बाउंस सीमा पार चौकारासाठी. आपण सामना पाहतोय या शिलोमात वर्ल्ड विपक्ष दिशा निलवण भावले ब या दोन संघामध्ये. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ या मानकुल वेले रोड इन करून गोलंदाजी करताना गोलंदाज उज्ज्वल पाटील शिलोमात वर्ल्ड संघाकडून. तर सामोरे जाईल दिशा निलवण भावले ब संघाचा फलंदाज योगेश भालेकर याने चौकारीने आपलं खातं देखील नुकतंच उघडलेलं आहे. रिवर्स फटका केल्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय या एका चेकी रन्स फलंदाज पूर्ण करतात. चोटी रन फलंदाजाने पूर्ण केलेले आहे. खरं तर जोखीम पत्करली होती आपण पाहतोय.
आणि सिंगलने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये या डबल डिजिटमध्ये देखील पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 10 धावा, 1 बाद 10. सुरुज केने गोल्डन डकचा शिकार झाला होता. अगदी पहिल्या चेंडूवर तो बाद होऊन पॅडमध्ये परतला आणि कुठला फलंदाज पहिल्या चेंडू बाद होतो तर क्रिकेटमध्ये जे डक आहेत त्यामध्ये त्याला नक्कीच रॉयल डक देखील म्हटलं जात आहे. गोल्डन डक, रॉयल डक, आपण बघतो डायमंड डक असे शब्द आहेत. डक हा शब्द खरं तर आंतरराष्ट्रीयमध्ये 1877 मध्ये आला होता. उज्ज्वल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र पंचांचा बुड आकाशाकडे आणि फलंदाज बाद 5 चेंडूने. तर ओली आपण VIP डायचकडे कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचं आहे. मित्रांनो आपल्यामध्ये एक खास उपस्थिती आपण बघतोय. भारतीय संस्कृती आपल्याला नेहमीच शिकवते की अतिथी देवो भव, आणि ज्या अतिथींची आपण आतुरतेने वाट पाहत होतोय ते अतिथी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. दापोडेगावचे उद्योगपती भरत पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान अजित भोईर आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं. त्यांची प्रमुख उपस्थिती इथे आपल्याला अंतिम दिनी पाहायला मिळते. या स्पर्धेच्या दापोडेगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती भरत पाटील साहेबांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. मायाची ऊब देणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे भरत पाटील साहेबांना या स्पर्धेची नेहमीच आठवण देत राहील. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये नवीन फोटोग्राफर्स आपल्यामध्ये रामनाथ पाटील साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान करण्यासाठी विनंती करेन आयोजन कमिटीचे मेंबर अजित भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते रामनाथ पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे. हे आपण पाहू शकता समाजसेवक रामनाथ पाटील साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन केला जात आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये नवीन फोटोग्राफचे विद्यमान उपाध्यक्ष हरिदास पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते आहे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आयोजन कमिटीचे मेंबर अजित भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाते. सन्मानाचं स्वरूप आपण पाहतोय माझी उतरणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि त्याचे सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये हरीश पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण करणार आहोत. पुन्हा एकदा विनंती असेल आयोजन कमिटीचे मेंबर अजित भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हरीश पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. समाजसेवक हरीश पाटील साहेब त्यांचे देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्यांचा देखील हा हेतूची सन्मान शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन केला जात आहे. या सन्मानानंतर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. पहिल्या षटकी समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 10 धावा. येथून 3 षटकांचा खेळ शेष आणि 3 षटकांमध्ये 37 धावांची अजूनही दिशा निवडून भावाली बी संघाला आवश्यकता आहे. इथे मात्र कट केल्या चेंडूला सुरेख फटका, स्क्वेअर कटचा चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी झण्णादार चौकार. भरत पाटील साहेब, हरिदास पाटील साहेब, रामनाथ पाटील साहेब आणि हरीश पाटील साहेब आमची रजा घेताना आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल, आपली उपस्थिती नक्कीच आपण इथे दर्शवल्याबद्दल, या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद आणि आपलं प्रेम असंच आमच्यावर निरंतर असू द्या अशी आम्ही अपेक्षा देखील व्यक्त करतोय. काय फटका केलेला आपण बघतो, क्रिकेटचा फटका फलंदाज योगेश भालेकर याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. इथे मात्र रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर एक धाव फलंदाज पूर्ण करत आहेत. धावसंख्या सिंगलने पुरुषरित्या धाव प्ले करू 15 धावा. आपण सामना बघतोय अतिश भामरे फेम टीम शिलमाद वर्ल्ड विपक्ष रुपेश मात्रे यांना मंदेश मात्रे फेम टीम दिशान 11 भावली बी या 2 संघामध्ये. सत्तेचाळीस धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलेलं आहे.
4 षटकामध्ये आपण पाहतोय कारण शिलमत वर्ल्ड संघाने पहिल्या इनिंगमध्ये 46 धावा कुठून काढल्या होत्या, ज्यामध्ये आतिश भांबरेच्या 16 धावा, यतीन मडवीच्या 12 धावा आणि 14 धावांचं योगदान प्रतीक भोईर यांनी देखील दिलं होतं. गोलंदाज आतिश भांबरे गोलंदाजी ट्रॅकवर रोड एंड करून वळण्याच्या तयारीत, तर सामना करेल फलंदाज सुजित जाधव. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र परतावं लागेल सुजित जाधवला डॅगॉटच्या आश्रयाला. बिग ब्लॉ आणखी एक मोठा मासा गळायला लागतोय. ज्या फलंदाजांनी पिंपळा चषकामध्ये अक्षरशः थैमान घातलं होतं तो फलंदाज इथे मात्र मानकुली चषकामध्ये शून्यावर बाद होताना. फलंदाज बाजून फॉलमध्ये परतताना आपण पाहतोय पहिला फलंदाज सूरज केने शून्यावर, त्यानंतर 10 धावसंख्येवर बाद झाला होता वेदांत गुलवे आणि 15 धावसंख्येवर बाद होताना आपण पाहतोय सुजित जाधव. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय अविनाश केने. 47 धावांचं लक्ष आहे. 47 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय रुपेश म्हात्रे आणि मंदेश म्हात्रे फॅम टीम दिशा नेलोन भावाले बी या संघ. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतिश भांबरे दुसरं षटक बदलतोय, तर सामना करेल फलंदाज नुकताच खेळपट्टीवर आला नौका फलंदाज अविनाश केने. विकल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तर मात्र अजूनही आपण पाहतोय 4 क्षेत्ररक्षक रिंगणामध्ये तैनात केले गेलेले आहेत. गोलंदाज आतिश भांबरे फील्डमध्ये ॲडजस्टमेंट करताना पाहायला मिळतंय. एक्सपिरियन्स आहे आतिश भांबरेकडे. आपण पाहतोय सिटी क्रिकेट देखील ग्रामीण बरोबर तो खेळताना आपल्याला नेहमीच दिसतोय. आतिश भांबरे गोलंदाजी ट्रॅकवर ॲटम ओर द स्टंप. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला कव्हरेजमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. स्वीपर कव्हरमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. सिंगलने स्वतःचं अकाउंट अविनाश केने याने ओपन केलेलं आहे आणि सिंगलने भावाले 20 संघाची धावसंख्या पोहोचते ते 16वर. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे, कारण आपण जर बघितलं तर आज डे नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि तसे मित्रांनो आज जर बघितलं तर भौगोलिकदृष्ट्या 22 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस असतोय. भौगोलिकदृष्ट्या जर विचार केला तर 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि भौगोलिकदृष्ट्या 22 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस असतो. सुरेश केनी या साहेबांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. व्यापीडाईजवर मान्यवर आहेत, नक्कीच मान्यवर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र झेल ड्रॉप केला गेलेला आहे आणि हा ड्रॉप केलेला झेल कदाचित महागडा देखील ठरू शकेल, कारण आपण पाहतो योगेश भालेकरचा हा झेल होता. झेल ड्रॉप केल्यानंतर नक्कीच कधी कधी सामन्याला कल्लाटणे देखील मिळालेले आहेत. 4 या धावसंख्येवर हिटमॅन रोहित शर्मा याचा झेल ड्रॉप केला होता आणि त्यानंतर 264 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. वेली या मैदानावर जी स्पर्धा झाली त्या ट्रिपल एस गावते वेले त्या चषकामध्ये सूरज केने याचे 3 झेल सोडले गेले होते. शिलोमात वर्ल्ड संघाने आणि शिलोमात वर्ल्ड संघाला पराभव सण देखील करावा लागला होता. इथे मात्र चेंडू टोललेला आहे. एक्स्ट्रा रिझर्व मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते आणि त्यानंतर सूरज केने शून्यावर जीवदान मिळाल्यानंतर 27 धावा कुठून काढल्या होत्या आणि या परिणाम स्वरूप आपण पाहतोय पाहिलं होतं की तेव्हा मात्र पराभूत देखील व्हावं लागलं होतं शिलोमात वर्ल्ड संघाला. तो सामना भावाले ब संघाने जिंकला होता. संघाची धावसंख्या 16 पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा.
12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये इथून 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटांचा खेळ खर्च केलेला आहे. आपण सामना पाहतोय आतिश भांबरे फॅम टीम शिलोमात वल विपक्ष रुपेश म्हात्रे नंदेश म्हात्रे फॅम टीम दिशा निलवण भावले बी. मंडळाचे अध्यक्ष रुपेशजी म्हात्रे आणि त्यांचे बंधू मंदेशजी म्हात्रे यांचा संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. कारण दिशांना हे खरं तर आपण बघितलं तर रुपेशजी म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहतोय. MPL मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये देखील रुपेश म्हात्रे साहेबांची अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या अंगामध्ये नक्कीच ती स्पर्धा प्रथमच डे नाईट स्वरूपामध्ये देखील खेळली गेली होती. भारत चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पद्धती या वल विपक्ष भावाले ब या दोन संघामध्ये. भावाले ब संघाने या ट्रिपल एसचा गावदेव वेले चषक जो झाला होता त्या चषकावर नाव कोरलं होतं. गेल्या वर्षीच्या जंगामध्ये या संघाने पहिला चषक जिंकण्याचा विक्रम केला होता. मात्र यंदाच्या जंगामध्ये विचार केला तर जयमान सरवली ब संघाने या गावदेव वडकर आयोजित मातृश चषक जिंकून यंदाच्या अंगामध्ये पहिला जिशेचा चषक जिंकण्याचा विक्रम केलेला आहे. गेल्या वर्षी सुरुच केनेच्या बॅटमधून पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं होतं. तर यंदाच्या अंगामध्ये जयदुर्ग सूर्य संघाचे केतन पाटीलने पहिलं अर्धशतक झळकावलेलं आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग इथे साधता फुलंदाजाला आपण पाहतोय. गोलंदाज हर्षल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावपले 17 धावा. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये इथून 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर इथून समीकरण बदललं जाईल. घोडक्यावर बसून फटका केलेला फाईनला आणि फाईन ग्रीजन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. वन आपण पाहतोय 47 लक्षाचा पाठलाग दिशा नेलेवंडा भावले या बस संघाकडून केला जातोय. तिसरे षटक मार्गस्थ आहे. तिसरे षटक अदलतो गोलंदाज हर्षल पाटील. तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज योगेश भालेकर. इथे मात्र समोर केलेलं आहे सरळ बॅटने आपण पाहतोय क्षेत्रक्षक दूर आहे आणि चेंडू निघून झालेला स्ट्रेट लॉंग ऑफ रेंज मधून सीमा पार चौकार. पोहोचतंय. हे षटक थोडंसं महागडं पाहायला मिळतंय या गोलंदाज हर्षल पाटील याचं. कारण आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 8 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. इथून वापसी करावी लागेल हर्षल पाटील या युवा गोलंदाजाला. इथे मात्र फुलटॉस चेंडू रिव्हर्स फटका चेंडू निघून जातोय या बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून सीमा पार. सलगचा हा तिसरा चौकार आणि चौथा फलंदाज ठरतोय चौकांची हॅट्रिक पूर्ण करणारा या खासदार चषकामधील. आता मात्र चिंतेत आपण पाहतोय शिलोमात वल संघ. कारण हर्षल पाटील खूपच मागणं ठरतोय. समीकरण देखील आता बदलत आहे. 8 चेंडू आणि या इथून 18 धावांची आवश्यकता आहे.
जिथे 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता होती तिथे मात्र आपण पाहतोय 8 चेंडूमध्ये इथून 18 धावांची आवश्यकता आहे. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. तर वेळेसंदर्भात पहिली वॉर्निंग देखील दिली जाते. 8-18चं समीकरण. कृपया वेळेसंदर्भात पुन्हा एकदा सूचित केलं जाते की आपण वेळेचं भान राखायचं आहे. सामना सुरू करायचा आहे. तिसरं षटक हर्षल पाटील हाताळतोय. मात्र हर्षल पाटील आतापर्यंत थोडासा खर्चिक ठरलेला आहे, कारण 4 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. अतिश भांबरे त्याला काहीतरी कानमंत्र देताना पाहायला मिळतोय. येथे मात्र प्रॉपर टायमिंग साधलं नाही. कार्पेचे सारे चेंडू मिडिक रिझर्व मध्ये जाते. दुसऱ्या बघण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि इथे मात्र धावची चेरूपणे फलंदाज बाद. चार फलंदाज बाद झालेले आहेत. दिशा नेलवून भावले या बी या संघाचे आणि पुन्हा एकदा समीकरण येथे बदललं जाईल. सात चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर इथे मात्र जोगेंद्र येतोय. मात्र सामनावीर फलंदाज योगेश भालेकर. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका केलेला आहे. शतरक्षित तिथे प्रोटेक्शन पाहायला मिळते या डीप मध्ये. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. सिंगल संघाची धावसंख्या वाढवून होते. धाव प्लेअर 21 धावा. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय शिलोमात वल्ल अतिश भांबरे फॅम टीम विपक्ष रुपेश मात्रे मंदेश मात्रे फॅम टीम दिशा नेलवन भावले बी या दोन संघामध्ये. आणि यामधील विजय संघ हर्षद इलेवन पारदेव गोवे संघाशी लढताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जनमन सरवले बी या ज्या संघाने जेशेचा पहिला चषक जिंकण्याचा विक्रम कालावळा मैदानावर केला होता. गावते वडकर अजित स्वर्गीय विठाबाई मातृश्री चषक त्या संघाला पण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यांचे विपक्ष संघ आपल्याला पाहायला मिळेल बापगाव संघ. आणि त्यानंतर जे सोनई वडूनगर विपक्ष एकविरा हायवे देवे. आणखीन एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 3 षटकांसाठी बरोबर नक्कीच 15 मिनिटे खर्च केलेले आहेत. निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायकाने या गोलंदाज वैभव पाटील याच्यावर सोपवलेले आहे. 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. वैभव पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाला. हे षटक अतिशय निर्णायक षटक आहे आणि निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारी या त्याच्यावर सोपवले गेलेले आहे. 6 मध्ये 16 हे समीकरण हे इक्वेशन पाहायला मिळतं या सामन्याचं. सहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. फील्डमध्ये ॲडजस्टमेंट करताना आपण पाहतोय, कारण अतिशय महत्त्वाचा सामना आहे. अतिशय भांबरे या सामन्याचं महत्त्व जाणतोय. मिडॉन रिझर्वमध्ये तो क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. वैभव पाटील इथे मात्र करार स्ट्रेटचा फटका स्वतःच्या फॉलमध्ये चांगली क्षेत्ररक्षण वैभव पाटील करून केलं जातोय. जिद्दी क्रिकेट एकूण पाहायला मिळतोय. हे सामने नक्कीच ट्रिपल एस गावदे वेले आयोजित ट्रिपल एस गावदे वेले चषकामध्ये देखील आमने सामने आले होते आणि त्यावेळी मात्र भावाले बीर संघाने वर्ल्ड संघाला पराभूत केलं होतं. इथे पुन्हा एकदा हे संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत.
5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र रिथम मध्ये चुकतोय खरं तर दबाव नक्कीच आपण पाहतोय या षटकामध्ये गोलंदाजांवर असेल तसेच फलंदाजांवर देखील असेल. पाच चेंडू 16 धावांची आवश्यकता. वैभव पाटील सामना करेल फलंदाज योगेश भालेकर. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईट आणि अशा क्रुशल मोमेंटमध्ये खरं तर हे चेंडू टाळावे लागतील शिलमत अव्वल संघाच्या गोलंदाजाला. खरं तर आणि पंचांनी नक्कीच ती रिओ घेतलेला आहे. चेंडूला नक्की कुठे फिट झालेला नक्कीच हे पंचांना पाहायचं आहे. हा चेंडू वाईटच आहे नक्कीच आपण पाहतोय. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 32 धावा. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र फटका फासलेला आहे आणि हे आपण पाहू शकता चुकी आणि चुकीला माफी नाही. हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय पाहावं लागेल. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रक्षाच्या हातामधून झेल इथे निसटला जाते आणि जीवदान मिळतो फलंदाज आपण पाहतोय योगेश भालेकर याला. आता मध्ये 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. हा झेल जर पकडला गेला असता तर नक्कीच पूर्णपणे दबावामध्ये भावाले बी संघ देखील पाहायला मिळाला असता. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. 4 मध्ये 13 धावांची आवश्यकता. 4 13चं समीकरण. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. यावेळी देखील हाफ अँड टफ चान्स होती कारण हा झेल अवघड होता. खरं तर आपण पाहतोय झेल होण्यासारखी संभावना होती. 2 धाव फलंदाज पुन्हा एकदा योगेश भालेकर पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या 2 ने वाढते आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलते. आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील मा सांगतात की 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये इथून 11 धावांची आवश्यकता. मागील सामन्यामध्ये देखील हेच चित्र आपल्याला हे समीकरण पाहायला मिळालं 3-11 आणि आता देखील 3-11चं समीकरण आपण पाहतोय. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. एका बाजूला शिलोमात वल तर दुसऱ्या बाजूला दिशा नेलेवून भावालपी या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत नक्कीच वैभव पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली मात्र क्षेत्ररक्षकांची हवी तशी साथ त्याला नक्कीच येथे मिळालेली नाही. वैभव पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सामने फलंदाज योगेश भालेकर. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांब जाईल की नाही पाहावं लागेल. झेल हा कॅच नाही तर मी तर म्हणेन हा मॅच पकडलेला आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करताना आपण पाहतोय वैभव पाटील हा गोलंदाज. तब्बल 16 चेंडू नक्कीच ला 16 चेंडू तो खेळला होता. खरं तर चाचपडत त्याची इनिंग पाहायला मिळाली होती आणि अखेर दबाव त्याच्यावर वाढला होता आणि या प्रेशर नक्कीच प्रेशरमध्ये प्रेशर कुकरची देखील शिट्टी वाजते. आपण पाहतो योगेश भालेकर अखेर झेलबाद रूपाने बाद झाले. आता मात्र इक्वेशन
2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर निखिल केने. कृपया कुठल्या प्रकारचा वेळ आपण व्यर्थ घालवायचा नाही. आतिश भांबरे शिलोमध्ये वर्ल्ड संघाला पुन्हा एकदा सूचित केलं जाते. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. मागील सामन्यामध्ये देखील हेच चित्र हेच इक्वेशन पाहायला मिळालं होतं आणि या सामन्यामध्ये देखील आपण इक्वेशन 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता म्हणजे दोन्ही मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजाला. निखिल केने 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वैभव पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. विखुरलेले शतरक्षक अगदी डीपमध्ये शतरक्षक तैनात केले गेले आहेत. 4 शतरक्षक 30 षटकाच्या सर्कलमध्ये पाहतोय. थर्डमॅन फाईन लेग पॉइंट कव्हर. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. पिकअप शॉट चेंडू निघून जाईल स्क्वेअरच्या वरून सीमापार षटकार पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त हे दाखवून देताना फलंदाज निखिल केने. आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता म्हणजे कंपल्सरी 5 धावा नक्कीच करावेच लागतील कारण या स्पर्धेचे नियमावली आहेत. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी 5 धाव बनवायच लागतील. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. गोल्डन षटकार गोल्डन डिलिव्हरी पाहावं लागेल. या चेंडूमध्ये दडलंय या सामन्याचा रिझल्ट. कृपया वेळ व्यर्थ घालवायचा नाही पुन्हा एकदा विनंती केली जाते. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. संघर्षाचा षटकार निखिल केनीच्या बॅटमधून तर आलेला आहे मात्र ही इनिंग नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल का फिनिशर बनेल का पाहावं लागेल. क्लोज क्षेत्रक्षक तैनात केले गेले दबाव वाढवण्यासाठी आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. गोल्डन षटकाची आवश्यकता आहे. 5 धावांची आवश्यकता आहे आणि गोल्डन षटकार की नाही हेच गोल्डन षटकार आणि गोल्डन षटकाने हा सामना जिंकलेला आहे. दिशा नेलेवन भावले बी संघाने अभिनंदन रुपेश जी म्हात्रे साहेब अभिनंदन मंदिर जी म्हात्रे साहेब अँड हार्डलक शिलोमाधवल हार्डलक आतिश भांबरे. तर लगेच मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण बोलणार आहोत आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर निखिल केने नक्कीच आपण पाहतोय ज्यांनी महत्वाच्या क्षणी मोके पे छक्के नक्कीच मारलेले आहेत आणि तोच ठरला या सामन्यात गोल्डन षटकार ठोकणारा निखिल केने इज मॅन ऑफ द मॅच.